नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक. आज दुपारी डेटा ॲनालिसिस हे टायटल असणारं एक व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेला आहे. आणि त्या यूट्यूबमध्ये डेटा ॲनालिसिस करताना ज्या गोष्टींचा मी उल्लेख केलेला आहे, अगदी तंतोतंत त्याच पद्धतीनं शालेय शिक्षण विभागाची जी काही कामकाजाची पद्धती आहे ती आपल्याला इथं दिसून येत आहे. त्यामध्ये कुठेही फरक मला वाटत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की राऊंड 4 म्हणजे कॅप ॲडमिशन राऊंड 4 जो असणार आहे, नियमित फेरी चौथी कॅप आणि कोटासाठी लक्षात घ्या, याचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता हे वेळापत्रक काय आहे ते आपण नेमकं बघूया. हे पाहिजे नियमित फेरी 4 असं म्हटलेलं आहे. दिनांक 28 जुलै 2025 पासून अर्जाचा भाग 2 कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होत आहे. त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे. नियमित फेरी 4चे वेळापत्रक अनुक्रमांक 1 आणि 2 आहेत. कालावधी आपण बघूया 28 जुलै 2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते 29 जुलै 2025 सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत. या कालावधीमध्ये आपल्याला नियमित फेरी 4 मधील कॅप व कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी कार्यवाही. कोटा अंतर्गत म्हटलंय म्हणजे इन हाऊस आला, मायनॉरिटी आला आणि मॅनेजमेंट पण आला, हे लक्षात घ्या. त्यात त्यांनी म्हटलं या 28 जुलै आणि 29 जुलैमध्ये काय करायचं आहे तर नवीन नोंदणी असेल. पहिल्या फेरी दरम्यान भरलेल्या भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे तसेच अद्ययावत माहिती भरणे, अर्ज भाग 1 व 2 भरणे, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे, कॅप व कोटा प्रवेश अर्ज 1 व 2 लॉक करणे. म्हणजे फेरी क्रमांक 1च्या बाबतीमध्ये देखील ज्या विद्यार्थ्यांचा भाग 1 दुरुस्त करण्यास संधी देत आहेत आणि त्याचबरोबर अर्ज भाग 1 आणि भाग 2 पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा भरून आपण तो फॉर्म लॉक करायला विसरायचं नाही. मग तो कॅपमधून ॲडमिशन घेतोय का कोटा अंतर्गत प्रवेश घेतोय, दोघांच्यासाठी एक सारखेपणाच इथं आपल्याला तो दिसतोय. त्यानंतर 1 ऑगस्ट 2025 ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये नेमकं काय पहा. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे, कॅप व कोटा प्रवेश असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं 28 जुलै आणि 29 जुलै झाल्यानंतर मध्ये जे काही दिवस आपल्याला मिळणारे आहेत त्या दिवसांमध्ये मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि 1 ऑगस्टलाच मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल, अलॉटमेंट होईल आणि त्या 2 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. राज्यातील इयत्ता 11वीचे वर्ग सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या उच्च माध्यमिक शाळा ह्या शासन निर्णय दिनांक 6/5/2025 अन्वये दिनांक 11 ऑगस्ट 2025 पूर्वी सुरू करणे आवश्यक आहे. त्या डेटा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी म्हटलंय की 11 ऑगस्टच्या अगोदर सुरू करायला सांगतील, त्याच दृष्टिकोनातून गडबड करणार. हे गडबड करताना आपल्याला ते दिसत आहेत. तशा सूचना संचालनालयाच्या दिनांक 19 मे 2025 रोजीच्या पत्रानुसार सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी आणि प्रसिद्धीला द्यावं असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो कॅप 4 जो असणार आहे नियमित फेरी 4चं वेळापत्रक हे नीट एकदा समजावून आपण घ्यायचं आहे. म्हणजे इथं ही नियमित फेरी 3 साठी नवीन नोंदणी डेटा त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सुधारित टाइम टेबलमध्ये दिनांक 25 जुलै 2025 ते दिनांक 26 जुलै 2025 पर्यंत विद्यार्थी प्रवेश निश्चित करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे. म्हणजे उद्यापासून कॅप 3चा प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरुवात होणारी आहे. त्यामुळे त्याचा वरचा जो एक व्हिडिओ मी काढलेला आहे की विद्यार्थी पालक उद्या या ॲक्टिव्हिटी ज्या असणाऱ्या आहेत त्या करा म्हणून सांगितलेलं आहे. त्या कोणत्या आहेत त्या एकदा नीट बघा. महत्त्वाचं आहे उद्यापासून नियमित 3ऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे आणि ही माहिती तात्काळ जेवढे ग्रुप तुमचे असणार आहेत त्या सगळ्या ग्रुपवर तातडीनं आपण पाठवून द्या. म्हणजे विद्यार्थ्यांना ही माहिती मिळणं खूप गरजेचं असणार आहे. धन्यवाद.